अश्वघोष, महाकवी अश्वघोष नावाचा एक भिक्खू होऊन गेला, ज्यांचं जन्मस्थान साकेत आहे, अयोध्या. या साकेत मध्ये जन्म घेतलेला महाकवी अश्वघोष नावाचा भिक्खू, ज्या अश्वघोष नावाच्या भिक्खूंनी बुद्धचरित्र, सौंदरानंद, वज्रसूची हे 3 बौद्ध ग्रंथ लिहिले. आणि ते ग्रंथ, वज्रसूची नावाचा ग्रंथ स्वतः संत तुकोबारायाच्या हाती पडलेला होता. तिथूनच त्यांनी ब्राह्मणवादावर कोडे उमटवलेले आहे. जाती आणि वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध बंड पुकारण्याचं काम, त्याची प्रेरणा जर संत तुकोबारायांना मिळाली आणि त्यांच्या अभंगामध्ये तो विद्रोह दिसतो, तर संत तुकोबारायांनी अश्वघोष नावाच्या भिक्खूचा जो ग्रंथ आहे वज्रसूची, तो ग्रंथ त्यांनी वाचलेला होता. आणि हा वज्रसूची ग्रंथ त्यांनी, त्यांची जी शिष्या होती संत बहिणाबाई, हिला सुद्धा तो वज्रसूची नावाचा संस्कृत ग्रंथ, तो पाली प्राकृत आहे तसा, तर हा वज्रसूची नावाचा बौद्ध ग्रंथ संत बहिणाबाईला त्याचं मराठीमध्ये अनुवाद करायला देतात. म्हणजे या वज्रसूची बौद्ध ग्रंथाचा प्रभाव संत तुकोबारायावर आणि त्यांची शिष्या संत बहिणाबाईवर होता. हाच वज्रसूची नावाचा ग्रंथ तुकोबाच्या हातून, हाच ग्रंथ नंतरच्या कालखंडामध्ये ज्योतिबा फुलेंच्या हातातही पडला. ज्योतिबा फुलेने सुद्धा वज्रसूची हा बौद्ध ग्रंथ वाचलेला आहे, म्हणून ते सुद्धा बौद्धांकडेच समतावादी पुरस्काराचे आपल्याला दिसतात. म्हणून आपण संत बहिणाबाई ज्यांनी बुद्धाला, विठ्ठल हा कसा बुद्ध आहे त्याचं वर्णन केलं आहे. संत बहिणाबाई असं म्हणतात, संत तुकाराम महाराजांच्या शिष्या, कलियुग बौद्ध रूप धरी तुकोबा शरीरी प्रकटला. म्हणजे संत बहिणाबाई असं म्हणतात की मला स्वतः तुकोबारायाच्या शरीरामध्ये बुद्धच प्रकटल्यासारखा दिसत आहे. संत तुकाराम हे संत तुकाराम नाही तर ते बुद्धच बोलत आहे. संत तुकारामाच्या म्हणजे संत तुकाराम नसून ते संत तुकारामाच्या वाणीमध्ये मला बुद्धच जाणवत आहे, असं संत बहिणाबाई म्हणतात. आपण दुसरा आणखी एक अभंग घेऊया. बौद्ध अवतार होऊन विठे समचरण ठेवून, संत नामदेव महाराजांची जी दासी आहे तिचा हा अभंग आहे. ती सुद्धा विठ्ठलाला बुद्धच म्हणून संबोधन करत आहे. बौद्ध अवतार होऊनी विठे समचरण ठेवणे. समचरण म्हणजे भगवान बुद्धांचे श्रीपाद, श्रीपाद म्हणजे बुद्धाचे पावलं हे समचरण होते, सारखे पावलं होते, श्रीपाद म्हणतो आपण त्याला. पुंडलिक दिवटा पाहून तयाचे द्वारी गोंधळ, मांडलिया बया दार लाव, बौद्धाई बया दार लाव. म्हणजे संत जनाबाईंना सुद्धा